तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव जामोद परिसरात रेती तस्करीचा उच्छाद। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद भागात सातपुड्याच्या पायथ्याशी नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी जोमात सुरू असल्याचे समोर आले आहे। रात्रीच्या अंधारात नद्या व नाल्यांचा वापर करून बिनरॉयल्टी ट्रॅक्टर व ट्रक्सच्या सहाय्याने ही तस्करी चालते। तहसीलदारांची कारवाई, तरीही तस्करी सुरूच। जळगावचे तहसीलदार यांनी 8 ते 10 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर बिनरॉयल्टी ट्रॅक्टर पकडले होते। दोषींवर दंड ठोठावून त्यांना सोडून देण्यात आले। मात्र या कारवाईनंतरही रेती तस्करी थांबण्याऐवजी अधिक गुप्त पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे। शासनाच्या कामांसाठी मागणी आणि तस्करीचा सुळसुळाट। नवीन प्रकल्पांसाठी शासनाकडून रेतीची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे। त्यामुळे कायदेशीर मार्गाने मिळणारी रेती अपुरी पडत असल्यामुळे तस्करीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे। स्थानिक प्रशासनाने रेती पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रशासनाच्या सतर्कतेची आवश्यकता। पदोपदी तहसीलदार परिसराची पाहणी करीत आहेत। मात्र तस्करांनी अधिक गुप्त मार्ग शोधून ही अवैध कृती सुरू ठेवली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या तस्करीमुळे पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता असून शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे। तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक। रेती तस्करी थांबवण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे। अधिक सतर्कतेने गस्त वाढवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा पर्यावरण आणि शासनाचा महसूल या दोन्हींची मोठी हानी होण्याची शक्यता आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।